हे आता शेतात काम करणार आहेत. आम्ही वर्कआउटनी झाले आमचं मॉर्निंग, पण आता शेतामध्ये आलो आहेत. चला, हे आयुर्वेदिक शेंगांचं झाड आहे. ही शेंग खाल्ल्यानंतर खोकला कमी होतो म्हणतात. ह्याला मला माहिती नाही आयुर्वेदिक मध्ये काय म्हणतात. नाही काय करतात पाहिलं का? हे काय आणलंय? अशा मुलांना काडीपट्टी मेणबत्ती आणून त्याने आता त्याचा पगळवून हर्ट बनवणार आहेत. म्हणजे असं काडीपट्टी वगैरे खिशात घालून आणतात मुलं. लक्ष द्यावं लागतं, नाही तर पेटवतील शेत. असे आगाव मुलं. बघितलं, हा मुलगा खूप आगाव आहे. कुठे गेला कुठे गेला कुठे गेला? मला मारत. हा आगाव मुलगा आहे. तुम्ही पाहिलं सकाळचं वर्कआउट तर झालाच व्यवस्थित, पण जो समजला ताप आला ना, पहाटेच आला होता, पण तो तसंच व्यायामला वगैरे आला. पण आज त्याला ताप आली, त्यामुळे मी दुपारी सोडून घरी आले इंदापूरला. त्यामुळे उद्यापासूनचं वर्कआउट ऑनलाईन होणार आहे. आणि खूप कसं आहे, उन्हाळा खेड्यामध्ये इतका आहे की ताप चेक करायची मशीनचा टेम्परेचरचा 0वर येत नाही. त्याची टेम्परेचर 95 वगैरे दाखवतं. त्यामुळे ताप कमी व्हायचे खूप चान्स कमी व्हायला लागले. ताप कमी होत नव्हता. त्यामुळे आता सुरवडल्या इंदापूरला आलेला ताप कमी झाला. कारण इंदापूरला जसं येईल तसं थंडावा जाणवतं. म्हणजे शहरात इतकी उष्णता नाही आहे, पण खेड्यात खूप उष्णता आहे. कारण तिथले लोक दुपारी 10-11 वाजेपर्यंतच शेतात वगैरे काम करून जे घरी येऊन बसतात ना, संध्याकाळी 5-6 नंतरच बाहेर पडतात. दिवसभर घरात कारण ऊन इतकं आहे की दिवसभर घरात बसावं लागतं, सगळे काम ठप्प करून. तसं शहरात तसं नाही आहे. खूप सगळे कामं चालू आहेत आणि वातावरण बी थंड आहे शहरामधलं. कारण इथे इंदापूरमध्ये झाडी खूप आहे आणि बंगले वगैरे असल्यामुळे पण वातावरण थंड वाटलं. कारण आम्ही एकदम भर उन्हात आलो. तो समजला खूप ताप आलता ना, तो खूप पांढरे डोळे करत होता, हात थरथर कापत होते, थंड वाजत होती त्याला. त्यामुळे आणि जसं इथं आले ना, पटकन हे मनुके आणले. मनुके आणल्यानंतर ह्या बॉटलमध्येच खूप गडबड भिजू घातले, थोडेसे धुवून हातात खायला दिले. आणि ग्लुकोन-डी टॅबलेट दिली. ग्लुकोन-डी चोखायला त्याला आवडते. अशी टॅबलेट असते ह्याच्यामध्ये. ह्याने अंगातलं पाणी कमी होत नाही. हे नेहमी जवळ ठेवायला पाहिजे. ग्लुकोन-डी दिली आणि तो ह्याचं पाणी पाजत राहिलो, मनुक्याचं पाणी. त्यामुळे त्याला आता पोटही दुखत नाही आणि तापही कमी झाली. थोडे 1-2 ORS दिले. तो ORS ही पिला. आता चांगला ताप 101 वर आली होती. कारण 103च्या खाली ताप येत नव्हता, 104 वगैरे दाखवायचा. आणि शहरात उष्णता इतकी आहे की ते ताप सुद्धा कमी होत नव्हता. पण खेड्यामध्ये. शहरात तसं वातावरण थंड असल्यामुळे तर आलेल्या ताप थोडं कमी व्हायला लागला. कारण त्याला पॅरास्टामॉल गोळी अर्धी खाऊ घातली होती, औषध पाजलं होतं सगळ्यात, तरी ताप कमी होत नव्हता. कारण रूममधले टेम्परेचर जास्त असल्या ते ताप कसं कमी होणार? कारण रूममध्येच आता टेम्परेचर वाढलेलं आहे. तसं आता इंदापूरमध्ये ठीक आहे तब्येत त्याची. आता ऑनलाईन 2-3 दिवस मी तर राहणार आहे, तोपर्यंत ऑनलाईन वर्कआउट होईल आपलं. तसं मी आता इथल्या अकॅडमीत जाईल. उद्यापासून ऑनलाईन वर्क मिळेल तुम्हाला. ताप कमी झाला आई? चोकोबार काय करते? 500 नोट आणले. व्हिडिओ करते तुमचा. आज 500ची नोट घेते. वारकरी माणसाकडून 500ची नोट आली आहे. तिकडे कामावर असले म्हणून